काही दिवसांपूर्वी आपण एक एपिसोड बनवला होता इन्फोसिस आणि TCS या कंपन्यांमधील कर्मचारी गळती संदर्भातला आणि त्याला तुम्ही सर्वांनी छान प्रतिसाद दिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद. आता या कंपनीतील कर्मचारी गळतीमुळे ज्या नवीन संधी निर्माण झालेल्या आहेत त्या संधीचा पुरेपूर फायदा घेण्याविषयी सुद्धा आम्ही तुम्हाला सांगितलं होतं. मग याच एपिसोडच्या कमेंट बॉक्समध्ये काही जणांनी हेही सांगितलं की त्यांच्याजवळ 4-5 कंपन्यांचं ऑफर लेटर आहे आणि त्यातील कोणतं कसं निवडावं हे त्यांना लक्षात येत नाहीये. खूप साऱ्या जणांनी हे सुद्धा सांगितलं की त्यांनी या कंपनीतून रिझाईन केलेलं आहे आणि आता नवीन कंपनी जॉईन केलेली आहे. मी माझ्या एका सॉफ्टवेअर मधल्या मित्राला हे सुद्धा म्हणलं की बरं झालं तू स्वतःहून रिझाईन केलं, नाहीतर तुला कंपनीने काढून टाकलं असतं. परंतु ते तितकं वाटतं तितकं सोपं नाहीये एखाद्याला कंपनीतून काढून टाकणं. आणि त्याचमुळं आज आपण आपल्या एपिसोडमध्ये थोडक्यामध्ये माहिती घेऊयात की तुम्ही तुमच्या कुठल्याही कंपनीमध्ये जर का जॉईन होणार असाल नव्याने, तर त्या ऑफर लेटरमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्यायला हवं, स्वतः रिझाईन करण्यामध्ये काय फायदा तोटा होतो हेही बघूया. जर का कंपनीने तुम्हाला टर्मिनेट केलं तर त्याच्यामध्ये काय फायदा तोटा होतो तेही बघूया. आणि ॲब्स्कॉन्ड होणं म्हणजे काय हे सुद्धा मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. तर सर्वप्रथम आपण तुमचं जे नवीन कंपनीतलं ऑफर लेटर असतं पहिल्या जॉब संदर्भातलं आणि तेथील तुमचा जो पगार असेल त्याच्याविषयी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. जितकी नोकरीची गरज तुम्हाला आहे तितकीच तुमची गरज एखाद्या कंपनीला सुद्धा असते. थोडक्यात तुम्ही जर का त्या कंपनीच्या क्रायटेरियामध्ये बसत असाल तर आणि तरच. परंतु भारतामध्ये नोकरी करणारा हा नोकरी देणाऱ्यापेक्षा कायमच 2 पावलं मागं राहिलेला आहे. कारण की आपल्या इथं नेमकं कल्चरच तसं विकसित झालेलं आहे. कामाचे नियम जे आहेत हे फक्त आणि फक्त काम करणाऱ्यालाच लागू होतात, काम देणाऱ्याला आपल्या इथं लागू होत नाहीत. खरं बघायला गेलं तर कंपनीने सुद्धा काही नियम हे पाळायलाच हवे. परंतु आपल्या इथं ट्रॅफिक कसं आहे तर वन वे ट्रॅफिक आहे. जो काम करणारा आहे तोच हे नियम पाळताना दिसतो आणि बहुतेक वेळा कंपन्या यातले नियम पाळत नाही. परंतु हे सर्व माहिती नसल्यामुळेच कंपनीचा मालक किंवा मॅनेजर जो आहे तुम्हाला बिनधास्तपणे तोंडावर सांगू शकतो की उद्यापासून कामाला येऊ नका म्हणून, आणि तू तशी हिंमत सुद्धा करतो. कधी कधी होतं काय की आपण ती कंपनी त्याच्या म्हणण्यानुसार सोडून पण देतो, दुसरा जॉब जॉईन करतो. परंतु आधीच्याने आपल्याला कामावरून का काढलं हे मात्र आपल्या डोक्यात कायमच घोळत राहतं. खूप वेळा असंही होतं की कल मेरे टेबल पे तुम्हाला रेजिग्नेशन लेटर चाहिए असं सांगितलं जातं आणि पुढचा सगळा जो घोळ आहे तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता मुळामध्ये कंपनी कामावरून का काढते किंवा असं बोलण्याची एखाद्याची हिंमत का होते, तर त्याच्या मागची कारणं असतात ती 3. एक म्हणजे काय, तुमचा परफॉर्मन्स त्यांच्या अपेक्षेनुसार नसेल तर. क्रमांक 2, जर का तुमची कामाच्या ठिकाणची वर्तणूक जी आहे ती कंपनीच्या कोड ऑफ कंडक्ट मध्ये बसत नसेल तर. आणि क्रमांक 3 जे आहे ते म्हणजे जर का कंपनीकडे तुम्हाला देण्यासाठी कोणतंही काम उपलब्ध नसेल तर. आता कंपनीकडे काम उपलब्ध नसेल तर ते तुम्हाला सांगू शकतात की बाबा कामावर येऊ नका म्हणून. आणि जर का तुमचं कंपनीमध्ये गैरवर्तणूक असेल किंवा त्यांच्या कोड ऑफ कंडक्ट जे आहे त्याच्यानुसार तुमची वर्तणूक नसेल, त्याच्या बाहेर जाऊन तुम्ही काही वर्तन करत असाल, तर कंपनी तशी तुमच्यावरती एन्क्वायरी कमिटी बसवते आणि तुम्हाला कामावरून टर्मिनेट सुद्धा करते, ते सुद्धा डिरेक्टली. आणि परफॉर्मन्स जर का तुमचा चांगला नसेल तरी सुद्धा कंपनी तुम्हाला कामावरून कमी करू शकते. आता सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की तुम्ही कोणत्याही कंपनीमध्ये जॉईन करताना कोणत्या पोस्टवरती किंवा कोणत्या डेझिग्नेशनवरती जॉईन होता हे फार महत्वाचं आहे. आपण काय करतो, नवीन नवीन जॉब असतो, ऑफर लेटरवरचा आकडा बघतो, डायरेक्ट सही करतो आणि कधीपासून येऊ हे विचारतो आणि आपण जॉईन सुद्धा होतो आणि पूर्ण माहिती जी आहे ती घेतच नाही आणि नेमका घोळ इथंच होतो. ऑफर लेटरमध्ये ऑफर कशाची असते तर जॉईन करण्यासंदर्भातली, आणि तुम्ही एकदा का जॉईन केलं की त्याच्यानंतर तुमच्या हातामध्ये जॉईनिंग लेटर दिलं जातं. मग जॉईनिंग लेटरवरती तुम्ही सही केल्यानंतर कंपनीच्या मालकाची किंवा कंपनीच्या मॅनेजरची किंवा कंपनी प्रतिनिधीची जर का त्याच्यावरती सही झाली, मग मात्र ते तुमच्या दोघांवरती बंधनकारक असतं. म्हणजे कुणावरती, काम देणाऱ्यावरती सुद्धा आणि जो काम करणार आहे त्याच्यावरती सुद्धा. आता ह्या लेटरमध्ये काय काय दिलेलं असतं, तुमचा प्रोबेशन पिरियड असतो, तुमचा नोटीस पिरियड असतो, टर्मिनेशन संदर्भातले क्लॉज असतात आणि तुमची सॅलरी जी आहे ती कशी कशी दिली जाईल त्याचा ब्रेकअप जो आहे हे सर्व त्याच्यामध्ये दिलेलं असतं. परंतु याच्या सोबतच एक महत्वाचा मुद्दा जो आहे तुम्ही चेक करायला पाहिजे तो म्हणजे हे जे काही लेटर आहे या लेटरमध्ये कॉन्ट्रॅक्टची व्हॅलिडिटी किती आहे ते तुम्ही चेक करायला पाहिजे. जर का त्याच्यामध्ये तसं काही मेन्शन केलेलं नसेल तर तुम्ही त्यांना तसं सांगू शकता की कृपया तुम्ही
त्याच्यामध्ये कोणता तरी एक टाइम पिरियड जो आहे तो मेन्शन करा. तसं नवीन लेटर त्यांना टाईप करायला बिनधास्तपणे सांगा आणि तो पिरियड म्हणजे ते तुम्हाला लेटर भेटलं आणि तो पिरियड कंप्लीट झाला तर टाइम टू टाइम ते लेटर जे आहे ते तुम्ही काय करायला पाहिजे, ते तुम्ही रिन्यू करायला पाहिजे. अगदी तसं जसं तुम्ही तुमचं लायसन्स रिन्यू करता. आता प्रोबेशन पिरियड जो असतो तो काय असतो, तो तुमचा टेस्टिंग टाइम असतो. तुम्ही त्या कंपनीमध्ये तुम्हाला दिलेली जबाबदारी जी आहे ती पेलू शकता की नाही हे तपासण्यासाठी. यासोबतच बॉस सोबत तुमचं पटतंय का नाही हे पण याच ठिकाणी समजतं. प्रोबेशन पिरियड मध्ये तुम्ही सुद्धा कंपनी सोडू शकता. जर का तुम्हाला कंपनी नाही आवडली, जॉब नाही आवडला, बॉस नाही आवडला किंवा बाकीच्या इतकी चाटोगिरी तुम्हाला करता येत नाहीये वगैरे वगैरे XYZ वेगवेगळी कारणं असू शकतात. पण प्रोबेशन पिरियड मध्ये कंपनी सुद्धा तुम्हाला कोणतंही कारण न देता कामावरून काढू शकते आणि ऍट द सेम टाइम तुम्ही सुद्धा प्रोबेशन पिरियड मध्ये कोणतंही कारण न देता कामावर जाणं बंद करू शकता. अर्थातच हे तुम्ही केव्हा कराल, ज्या वेळेस तुमच्याकडे दुसरी एखादी चांगली ऑफर असेल त्याच वेळेस. भरपूर वेळा होतं काय की कंपनीने बॉन्ड केलेला आहे या भीतीपोटी आपण कंपनी जी आहे ती सोडतच नाही. तर एक थोडक्यामध्ये आणि स्पष्टपणे सांगतो की बॉन्ड वगैरे सगळं अंधश्रद्धा असतं. बॉन्ड केलेला आहे म्हणून थांबून राहणं हे मुळामध्ये तुमच्यासाठी नुकसानदायक आहे. मुळामध्ये कोणत्याही कंपनीने तुमच्या बरोबर बॉन्ड करून घेणं हेच चुकीचं असतं आणि जर का तुम्ही तो केलाच तर त्याच्यामुळं त्या बॉन्डमुळं कंपनीचा किती फायदा झाला आणि कंपनीने तुमच्यावरती नेमका किती खर्च केला, तुमच्यामुळं कंपनीचा किती फायदा झाला, या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करून जो काही फरक आहे तितकाच तुम्हाला द्यावा लागतो. भरपूर वेळा होतं काय, कंपन्या 10 लाखाचा 15 लाखाचा वगैरे बॉन्ड करतात आणि तुम्हाला घाबरवलं जातं. तर ती काही रक्कम वसूल होत नाही आणि तितकं माननीय कोर्टाला सुद्धा कळतं, हे समजून घ्या. आणि जर का बॉन्ड पेपरवरती तो बॉन्ड केलेला असेल आणि प्रॉपर नोटरी झालेलं असेल तर आणि तरच त्याला किंमत आहे. आणि जर का साध्या पेपरवरती तो बॉन्ड केलेला असेल तर त्या बॉन्डची किंमत 0 असते, 0. ठीक आहे, त्याच्यामुळं समजून घ्या, बॉन्ड इतकं काही महत्वाचं नाही. केवळ आणि केवळ तुम्हाला घाबरवण्यासाठी हा बॉन्ड केलेला असतो. आता अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे कंपनीने तुम्हाला सुरुवातीला दिलेलं जे आहे अपॉइंटमेंट लेटर, त्याच्यानंतरचं जॉईनिंग लेटर, परत कॉन्ट्रॅक्ट लेटर, जे काही असेल तुमचा कंपनी बरोबर जो काही पत्रव्यवहार झालेला असेल, जे काही कम्युनिकेशन झालेलं असेल, हे सर्वच्या सर्व कृपया हार्ड कॉपीमध्ये असेल तर हार्ड कॉपीमध्ये, सॉफ्ट कॉपीमध्ये असेल तर सॉफ्ट कॉपीमध्ये तुम्ही जपून ठेवायलाच हवं, हे समजून घ्या. आता बघा, तुमचं ऑफर लेटर जे आहे त्याच्यामध्ये काही आकडे दिलेले असतात. त्या आकड्यांविषयी आपण बोलूया. भरपूर वेळा समोरचा म्हणतोय त्या किमतीवरती किंवा तो जो म्हणतोय त्या पगारावरती आपण काम करायला तयार होतो. कारण काय, यार मार्केटमध्ये जॉब नाहीयेत, इथं काम करायला भेटतंय हेच नशीब, हे म्हटलं जातं. किंवा पहिला जॉब आहे यार, कुठं घासाघीस करायची, 1-2 वर्ष करायचे आणि दुसरा बघू त्यावेळेस बघता येईल, असं म्हणून आपण काय करतो, स्वतःचीच फसवणूक आणि स्वतःच नुकसान करून घेत असतो, हे समजून घ्या. तुम्ही सुद्धा कंपनीला तुमच्या टर्म्स अँड कंडिशन वरती तुम्हाला हवा तितका पगार मागून घेऊ शकता. अर्थातच तुम्ही त्या क्रायटेरियामध्ये बसत असाल तरच. परंतु होतं काय, भरपूर वेळा आपली गरज आणि आपलं अज्ञान जे आहे याचा फायदा कोण घेतं, तर कंपनी घेते. आणि होतं काय, तुम्हाला तुमच्या गुणवत्तेपेक्षा कमी पगारावरती काम करावं लागतं. आता या तुमच्या ऑफर लेटरमध्ये एक CTC म्हणून आकडा दिलेला असतो. म्हणजे काय, कॉस्ट टू कंपनी. म्हणजे कंपनी त्याच्यामध्ये तुम्हाला जो काही चहा देते त्याचेही पैसे लावते, तुम्हाला जे काही कॅबसाठीचे पैसे ते देता म्हणजे कॅबची सुविधा दिलेली आहे त्याचेही पैसे लावतात. जर का कंपनी तुम्हाला दुपारी जेवण देत असेल तर त्याचे सुद्धा पैसे त्याच्यामध्ये कंपनीने लावलेले असतात. म्हणजे काय, कंपनी तुमच्यावरती जो काही खर्च करते तो ते प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या तुमच्याकडून घेतच असते. मग तुम्ही काय करता, फक्त आणि फक्त तुम्ही कंपनीमध्ये 8 तास किंवा 9 तास काम करणार आहे या हिशोबानेच तुमचा पगार तुम्ही कंपनीकडून घेत असता. तसं न करता तुम्ही एकंदरीत त्या कंपनीसाठी किती टाइम इन्व्हेस्ट करताय याच्यावरती तुमचा पगार ठरला पाहिजे. म्हणजेच काय, तुम्हाला जर का 8-9 तास काम करण्यामध्ये जात असतील आणि जायला 1 तास यायला 1 तास लागत असेल तर तो सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये धरायला हवा. याच्यामुळं कंपनीसोबत CTC या मुद्द्यावरती चर्चा करायचीच नाही. तर हातामध्ये नेमकी किती सॅलरी येणार याच्यावरती तुम्ही चर्चा करणं अपेक्षित आहे. आणि तुमचं जे काही तुम्ही गणित कराल हातामध्ये सॅलरी किती येते याचं, त्याच्यामध्ये 8 ते 9 तास काम आणि 2 तास तुमचं ट्रॅव्हलिंगचं, हे सुद्धा तुम्ही धरायला पाहिजे. अजून एक
महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. भरपूर वेळा ह्या ऑफर लेटरमध्ये वेगवेगळ्या नावाखाली कंपनी तुमच्याकडून वेगवेगळे पैसे वसूल करत असते. काही त्याच्यामध्ये दिलेलं असते, ह्याचे पैसे काटले, त्याचे पैसे काटले. मग अशा वेळेस त्यांच्याबरोबर बोलून जर का हा प्रश्न सुटत नसेल, तुम्ही बिनधास्तपणे कोर्टात जाऊ शकता आणि या संदर्भात न्याय कोर्टाकडून मागू शकता. आता अजून एक महत्वाचा मुद्दा, तुम्ही जर का कंपनीचे परमनंट मेंबर आहात किंवा परमनंट एम्प्लॉई आहात आणि तसं लेटर सुद्धा जर का तुमच्या जवळ उपलब्ध असेल, तर तुम्हाला टर्मिनेट करणं हे कंपनीसाठी वाटतं तितकं सोपं नाहीये. कंपनीला जर का तुम्हाला टर्मिनेट करायचं असेल, तर त्यांना तसं प्रॉपर त्याची कारणं वगैरे जी आहे ती मेन्शन करावी लागतात आणि त्या संदर्भातली सर्व प्रोसिजर, स्टँडर्ड प्रोसिजर जे आहे ते सुद्धा फॉलो करावी लागते. आणि याच्यातून पळवाट म्हणून कंपनीवाले भरपूर वेळा काय करतात, तर तुम्हाला काय सांगतात, मला उद्या तुझं रेझिग्नेशन पाहिजे आणि तसं जर का नाही केलं तर आम्ही तुझं नाव ब्लॅकलिस्ट मध्ये टाकू आणि इथून पुढे तुला कोणताच जॉब मिळणार नाही. असं काही होत नसतं जर का तुम्ही परमनंट मेंबर असाल तर. ठीक आहे, समजून घ्या. आता भरपूर वेळा काय होतं, कंपनी तुम्हाला कामावरून टाकू शकत नाही आणि तुम्हाला तर त्यांना कामावरून काढायचंय. मग होतं काय, गेटवरतीच सांगून ठेवतात की याला कंपनीमध्ये एंट्री देऊ नको आणि असं 10-15 दिवस होतं. 10-15 दिवस मग काय होतं, तुम्ही कंपनीत नाही गेलेले, मग कंपनी तुम्ही ॲब्स्कॉन्ड आहे असं सांगते आणि तुम्हाला कामावरून कमी करते. मग ह्या काळामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे, जर का तुम्हाला गेटमधून एंट्री दिली नाही किंवा तुम्ही सुट्टीवर जरी असाल तरी देखील प्रॉपर तुम्ही कंपनी बरोबर कम्युनिकेशन करा. तुमच्या ईमेल आयडी वरून तुम्ही कंपनीच्या तुमच्या मॅनेजरला किंवा तुमचा जो काही बॉस आहे त्याला तुम्ही हे कळवलं पाहिजे की मी कामावरती सध्या येत नाहीये, असं असं जे काही तुमचं कारण असेल. गेटवर जर का तुमची एंट्री अडवलेली असेल तर ईमेल करून थांबू नका, तर लगेच काय जायचं, पोस्टामध्ये जायचं, रजिस्टर्ड पोस्ट करायचं आणि कंपनीला ते पाठवायचं. त्याचीही एक प्रत तुम्ही तुमच्या बरोबर ठेवायची. जे काही तुम्ही कंपनी बरोबर कम्युनिकेशन कराल ते तुमच्यापाशी असायलाच हवं. आणि कृपया असं करू नका की फोन करून सांगतो मी मॅनेजरला किंवा बॉसला, बॉस आपला जिगरी आहे, बॉस आपल्या शब्दाच्या पलीकडे जात नाही, आम्ही लय वेळा सोबत बसलोय. हे सर्व अंधश्रद्धा आहे. फोन बिन मैत्री भित्री हे सगळं चुकीचं आहे. जे काही आहे प्रॉपर कम्युनिकेशन व्हायला पाहिजे आणि ते सुद्धा कागदावरती. आणि तुम्ही जर का पक्के असाल, तुम्ही जर का चुकला नसाल, तुम्ही जर का गैरवर्तणूक केली नसेल, तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल आणि तुम्ही जर का परमनंट एम्प्लॉई असाल तर कुणालाही घाबरण्याचं काहीही कारण नाही. आणि तुम्ही ॲब्स्कॉन्ड जर का नसाल तर बिलकुलच घाबरण्याचं कारण नाही. थोडक्यात काय, कंपनी तुम्हाला प्रोबेशन पिरियड मध्ये कामावरून काढू शकते किंवा तुम्ही सुद्धा ते काम सोडू शकता. ऍट द सेम टाइम बॉन्ड जो आहे हा इतका काही महत्वाचा नसतो. बॉन्डच्या भीतीपोटी आहे त्या ठिकाणी कामावरती राहू नका. कंपनी तुम्हाला कामावरून काढू शकत नाही जर का तुम्ही परमनंट एम्प्लॉई असाल तर. आणि कृपया ॲब्स्कॉन्ड होऊ नका कोणतेही कारण न देता. जर का तुम्ही काही दिवसांसाठी आजारी असाल किंवा कुठे जात असाल तर तसा कंपनी बरोबर व्यवहार करा. आणि यातलं तुमचं कोणतंही जर का चुकत नसेल, कोणताही मुद्दा राहत नसेल आणि तरी देखील जर का कंपनी तुम्हाला कामावरून काढून टाकण्याविषयी बोलत असेल तर बिंदास कंपनी बरोबर नडा. कारण की आपली इज्जत तर महत्वाची आहे, पण कंपनीला देखील त्याची ब्रँड व्हॅल्यू जी आहे ती महत्वाचीच असते, हे समजून घ्या. वसीम बरेलवी यांचा एक शेर सांगतो शेवटी, फार महत्वाचा आहे. उसूलों पे जहां आज आए टकराना जरुरी है, जो जिंदा हो तो फिर जिंदा नजर आना जरुरी है. म्हणजे काय, तुम्हाला समजलं असेल तर तुम्हाला आपली आजची माहिती कशी वाटली हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि बोलबिडू या आपल्या युट्यूब चॅनलचे सर्व व्हिडिओज लाईक करा. आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका. धन्यवाद.